सत्तेमधील काही आमदार विरोधक असतील ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहता याच्याकडे तुम्ही? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय. मला धनंजय, मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. सर, पण ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याचा समाजावर देखील परिणाम होतो. फार चांगलं बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या तर आपण पाहतोय भगवानगडाचे महंत शास्त्री महाराज हे माध्यमात जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका. चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत. कारण की गेल्या समाजामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं नामदेव शास्त्री महाराज म्हणाले. समाजाला पक्क माहिती आहे भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. विरोधक असतील ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहता याच्याकडे तुम्ही? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय. मला धनंजय, मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. सर, पण ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याचा समाजावर देखील परिणाम होतो. फार चांगलं बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या तर आपण पाहतोय भगवानगडाचे महंत शास्त्री महाराज हे माध्यमात जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका. चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत. कारण की गेल्या समाजामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं नामदेव शास्त्री महाराज म्हणाले. समाजाला पक्क माहिती आहे भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. या पद्धतीने आता दोन समाजामध्ये किंवा सामाजिक स्वास्थ्य जे आहे त्याचे बिघडतंय. तर अशी जर राजकारण सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती? मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची. तर धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीयेत, पक्षाच्या नेत्यांना याची जाणीव असल्याचं सुद्धा महंत नामदेव शास्त्री म्हणालेत. मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असंही त्यांनी म्हटलंय. शिवाय भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असं यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलंय. एकूणच धनंजय मुंडे खरं तर काल भगवानगडावर मुक्कामी होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी
महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या चर्चेनंतर आता नामदेव शास्त्री हे माध्यमांशी संवाद साधताय. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली होती आणि त्यांच्यावर गेले 53 दिवसांपासून जे काही घडतंय त्याचा